नमस्कार. आपल्या भारतीय राजकारणात मतभेद आणि संघर्ष तर कायमच बघायला मिळतात. पण कधीकधी एखादी घटना अशी घडते जी सर्व पक्षांना आणि सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणते. आज आपण अशाच एका ऐतिहासिक आणि तितक्याच भावनिक क्षणाबद्दल बोलणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आयोजित केलेल्या त्या सर्वपक्षीय शोकसभेबद्दल. महाराष्ट्राला मिळालेला सर्वोत्तम मुख्यमंत्री, जो कधी मिळालाच नाही, हे शब्द होते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. ह्या एका वाक्यातून अजित पवारांची राजकीय उंची आणि त्यांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी किती मोठं नुकसान आहे, या दोन्ही गोष्टी अगदी स्पष्ट होतात. विचार करा, मुंबईच्या NSCI डोममधलं ते दृश्य, जिथे कट्टर राजकीय विरोधक सुद्धा खांद्याला खांदा लावून एकाच दुःखात आणि आदराने एकत्र उभे होते. आपल्या राजकारणात असं चित्र क्वचितच दिसतं, नाही का? यावरूनच हे लक्षात येतं की अजित पवार हे फक्त एक नेते नव्हते, तर त्याहून बरंच काही होते. पण ही वेळ का आली? ही ऐतिहासिक शोकसभा का आयोजित करण्यात आली होती? यामागे एक अनपेक्षित आणि अत्यंत दुःखद घटना होती. ती तारीख होती 28 जानेवारी 2026. बारामतीजवळ विमान अपघात झाल्याची आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर जणू काही शोककळाच पसरली. या मोठ्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच जवळपास महिन्याभराने म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केली गेली. तर आपण बोलत होतो त्या शोकसभेबद्दल. खरं तर या सभेचं स्वरूप किती मोठं आणि महत्त्वाचं होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. अजित पवारांचा प्रभाव किती मोठा होता हे तिथे कोण कोण आलं होतं यावरूनच कळतं. म्हणजे बघा, राजकारणातले तर सगळे मोठे नेते होतेच, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पण त्यांच्यासोबतच मुकेश अंबानी आणि गौतम अदानींसारखे उद्योगपती, निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई आणि नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ यांच्यासारखे सिनेकलाकारही आले होते. हेच तर दाखवतं की त्यांचं व्यक्तिमत्व राजकारणाच्या सीमा ओलांडून कितीतरी पुढे गेलं होतं. पण या शोकसभेचं खरं हृदय होतं ते म्हणजे नेत्यांनी वाहिलेली श्रद्धांजली. कारण त्यातूनच अजित पवार नावाचं व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं हे सगळ्यांसमोर आलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी तर दादांच्या 3 महत्त्वाच्या गुणांवर बोट ठेवलं. एक म्हणजे वेळेचं काटेकोर पालन, दुसरं काटकसर आणि तिसरं म्हणजे विकासाची दूरदृष्टी. फडणवीसांच्या मते दादा एका नव्या क्षितिजाकडे झेप घेत होते आणि नेमकं त्याच वेळी ही दुर्घटना घडली. हे महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यांनी दादांच्या स्पष्ट वक्तेपणाला आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीला अक्षरशः सलाम केला. ते म्हणाले की अजितदादा हे लोकाभिमुख नेते होते आणि जे खरं आहे तेच बोलायचे. राज्याच्या विकासासाठी असलेली त्यांची दृष्टी तर अतुलनीय होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादांच्या काही वैयक्तिक गुणांबद्दल सांगितलं. ते म्हणाले की कठीण काळातही त्यांचा जो संयम होता आणि तो काटकसरीचा स्वभाव हे खरंच शिकण्यासारखं होतं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तबगार नेता गमावला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पण दादांचा प्रभाव फक्त राजकीय चर्चांपुरता किंवा विधानसभेपर्यंतच मर्यादित होता का? अजिबात नाही. तो त्यांच्या प्रत्यक्ष कामातून दिसायचा. याचं एक खूप बोलकं उदाहरण दिलं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी. त्यांनी एक आठवण सांगितली की न्यायालयाच्या पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून देण्यात अजित पवारांनी किती महत्त्वाची भूमिका बजावली होती. यातूनच त्यांची प्रशासनावरची घट्ट पकड आणि प्रत्येक संस्थेला मदत करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. राजकीय आदरांजली तर होतीच, पण या सगळ्याच्या पलीकडे तो एक खूप भावनिक क्षण होता. खास करून जेव्हा त्यांच्या जवळच्या लोकांनी आपल्या मनातल्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी दादांसोबतच्या खासगी वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला होता. कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून उपस्थित प्रत्येक व्यक्तीचं मन हेलावलं होतं. त्या हॉलमध्ये बसलेला प्रत्येक जण, मग तो कार्यकर्ता असो, अधिकारी असो किंवा आमदार, सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. संपूर्ण वातावरणच दादांच्या कामाच्या, त्यांच्या नेतृत्वाच्या आठवणींनी अक्षरशः भारून गेलं होतं. आणि ही सगळी घटना आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की एखाद्या नेत्याची खरी ओळख कशात असते? त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या मतभेदांमध्ये, की ते गेल्यानंतर त्यांच्यासाठी सर्व भेद विसरून एकत्र येणाऱ्या लोकांच्या डोळ्यातील आदरात? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.